रामकृष्ण हरी. भजन शिकूया या उपक्रमांतर्गत भजन पाठ क्रमांक 7 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण 6व्या भागापर्यंत भजनामध्ये टाळाची जी आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने टाळ वाजवायचा तर त्याच्या बाबतीत आपण घुटकाटोल काळटोल याचा तबल्यासोबत कसा सराव करावा इथपर्यंत आलो होतो. भजन पाठ क्रमांक 6 मध्ये तबल्याचे वेगवेगळ्या वेगामध्ये टाळावर घुटकाटोल काळटोल याचा सराव आपण करायचा आहे. मी परत आपण सगळ्यांना आठवण देतो की आम्ही हे व्हिडिओ अत्यंत कमी वेळामध्ये अपलोड करणार आहे, पण आपण याचा सराव वर्षभर करायचा आहे. एक एक व्हिडिओ बघायचा आणि त्या व्हिडिओ सांगितलं त्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर मला नक्की खात्री की तुम्हाला तुमच्या घरच्या घरी सुंदर टाळ वाजवता येईल. शिवाय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक आठवण करून देईल की तुमच्यासाठी तुमच्याकडे अशी मशीन नसेल, ही मशीन नसेल तर आम्ही मेहनत करून टेम्पो 7 प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहेत. 80चा टेम्पो टाकलेला आहे. टेम्पो म्हणजे वेग, ध्यानात ठेवा. टेम्पो म्हणजे वेग. एक 80चा पहिला व्हिडिओ टाकलेला आहे, दुसरा आहे 120चा, तिसरा आहे 124चा, त्याच्यानंतर चौथा 176चा, पाचवा आहे 200, 6वा आहे 224चा आणि 7वा आपण टाकला होता 80 ते 224, म्हणजे लो स्पीड पासून हाय स्पीड आणि हाय स्पीड पासून पुन्हा लो स्पीड पर्यंत अत्यंत महत्त्वाचं मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी बघा, ते त्याच्यावरच सराव करा. आणि ज्यांच्याकडे मशीन असेल किंवा इतर सुविधा असतील तर त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना मशीन नाही त्यांनी मोबाईलवर लावा आणि मोठा आवाज ब्लूटूथ म्हणा किंवा स्पीकर वापरून त्या आवाजात तुमचा टाळ वर नाही गेला पाहिजे. आवाजापेक्षा टाळ कमी असला पाहिजे, म्हणजे आपल्याला तबला कानाला ऐकू येतो आणि मग आपला रिधम सुटत नाही. रिधम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण ठोका असतो ना तबल्याच्या बोलाचा, तिथे बरोबर टाळ वाजला पाहिजे. तर मी असं गृहीत धरतो की तुम्ही टाळ शिकताय आणि मागच्या 6व्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाळावर घुटकाटोल काळटोल कसा म्हणावा, 2दा मात्रे, 2दा घुटकाटोल काळटोल, 2दा बोल म्हणायचा धिन धिन धिनक आणि 2दा ठाईचा बोल सुद्धा दिलेला आहे तुम्हाला, धिन धिन धा धा तीन, तिरकडे धिन धागे तिरकड असे दिलेले आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा भाग, आता तुम्हाला सरळ टाळ वाजवता येतं असं समजूया. तुम्ही सरळ टाळ आता भजनामध्ये वाजवता, मात्र लग्गी तुम्हाला समजत नाही, लग्गी कशी वाजवावी ते कळत नाही, म्हणून आज ते मी तुम्हाला सांगणार आहे. लग्गी आपल्याला जास्त नाही, 2च पद्धतीने वाजवायची आहे, म्हणजे शिकायची. दोन पद्धतीने शिकायची. वाजवताना एकच पद्धत असते पण 2 पद्धतीने शिकायची. तर त्यामध्ये आपल्याला जी 8 मात्रे आहेत त्या 8 मात्र्यात 4 आणि 8 मात्रेवर अगोदर सराव करायचा. तसा आम्ही 2-4 मिनिटं तुम्हाला करून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आमच्याबरोबरही करू शकता आणि तुम्ही नंतर मग जी वेगवेगळ्या टेम्पोची व्हिडिओ आहेत त्या तबल्याच्या साथीबरोबर तुम्ही करू शकता. आता पहिल्यांदा समजून सांगतो की 8 मात्रे तबल्याचे 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 मात्रे. या 8 मात्र्यावर आपल्याला लग्गीचा टाळ वाजवायचा आहे. 4 आणि 8 या मात्रेवर सरावा करता नेहमीसाठी आपल्याला 2 4 6 8 या समसंख्येच्या मात्रेवर लग्गीचा टाळ वाजवायचा असतो. तर लक्षात घ्या, सरावा करता म्हणून 4 आणि 8 वर आधी करायचा, नंतर मग 2 4 6 8 वर पूर्ण करायचा. तर मी करून दाखवतो. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8. आता बघा, 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1.
असं सराव करायचा आहे. तुम्हाला आम्ही सुद्धा 1-2-3 मिनटं करून दाखवतो. मला साथीला तबला कंट्रोल करतो अर्जुन लंघे, तो तबलावादक आहे. परंतु शिकवण्यासाठी आम्ही मुद्दाम मशीन वापरतो, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तिकडे सोपं दिसेल. कारण लाईव्ह तबला वादक वापरणं ही अवघड गोष्ट आहे, कारण एवढा वेळ त्यांच्याकडे नसतो. तर लक्षात घ्यायचं. आता या तालावर तुम्हाला मी 3-4 मिनटं करून दाखवतो. तुमच्या लक्षात आलं असेल, हे 1 2 3 4 4 4 असं म्हणायचं. तेवढ्याच वेळात 4-4 म्हणायचं. 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 म्हणजे याच्यात मात्र्याचं जे अंतर आहे ते अंतर कमी जास्त होता कामा नये. 1 2 3 4 5 6 7 8 असं जे अंतर आहे, तर त्यात 4 म्हणताना 8 म्हणताना तेवढ्याच अंतरात म्हणायचे. 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 असं. आणि त्याच्यानंतर वाजून दाखवण्याच्या अगोदर परत सांगतो की हे जे 4-4 म्हटलं का नाही, तर 4-4च्या ऐवजी आपल्याला याची भाषा वापरायची, टाळाची. म्हणजे ते चांगलं राहील. पण सुरुवातीला 4-4 सोपं जातं म्हणायला, पण नंतर काय करायचं, 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 हे झाले मात्रे. आता टोलाची भाषा, घुटका टोल काल टोल घुटका टोल काल टोल घुटका, ही टाळाची भाषा आहे. आता 4 वर काय येतो, टोल येतो. मग तिथं काय म्हणायचं, 4-4 न म्हणता टोल टोल म्हणायचं. म्हणजे बा, घुटका टोल काल टोल टोल 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 घुटका. म्हणजे झालं. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही, तिसरी गोष्ट नाहीये. एक तर 4-4 असं म्हणा, 8-8 असं म्हणा, आणि नंतर टोल टोल घुटका असं म्हणायचं, आणि सरळ टाळ धरायचा, नेहमी धरतो तसाच. म्हणजे टोल टोल घुटका टोल टोल घुटका. आता काय होतं, काय कायला हातच वळत नाही. आणि पुन्हा भजन शिकायची इच्छा तरुणपणातच व्हायला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला वेळ नसते, आणि जास्त वय झाले की मग शिका वाटतं, करमत नाही इकडे तिकडे, मग काहीतरी मनोरंजनाचं पाहिजे म्हणून शिकावं वाटतं. त्यावेळेला हात वळत नाही. फार मोठी एक गंमत होते ती. मग अशा लोकांनी ध्यानात ठेवायचं की हे सराव करताना छोट्या छोट्या तुकड्यांचा सराव करायचा. म्हणजे बराच टाइम काय करायचं, तबला लावायचं नाही, काही नाही, काय नुसतं असं टोल टोल घुटका 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 असं सराव करत बसायचं. आणि हातात चांगलं बसलं की मग मात्र्यात घ्यायचं. इतकं सोपं सांगितलं मी तुम्हाला. आता म्हणजे दोन्ही प्रकार आहेत. आता तुम्हाला काय करतो आम्ही, हे 4 आणि 8 वरचा सराव तबल्यावर कसा करावा ते करून दाखवतो. टेम्पो किती घे, कमी घे टेम्पो, घे कमी एकदम. थोडस पुढे घे अजून. 104चा टेम्पो घेतो आम्ही. आपण कोणते टेम्पोवर करू शकता. 80 पासून सुरुवात आहे या मशनीमध्ये. तर 104चा टेम्पो घेतला. आवाज बघ. दिनक तिन्न तिन तीनक, दिनक तिन्न तिन तीनक, 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7.
4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 1 2 3 4 4 5 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 7 2 3 4 4 5 6 7 8 8 1. आता हे आम्ही 4 4 आणि 8 8 असं म्हणून दाखवलं. आता पुन्हा 1 2 3 मिनिटं टोलटोल गुटका म्हणून दाखवतो आम्ही, म्हणजे टाळाची भाषा. न दिन दिन क तीन न तीन तीन क 1 2 3 टोलटोल गुटका. गुटका टो टोलटोल गुटका टो टोलटोल गुटका टो टोलटोल गुटका. टोलटोल गुटका टोल काल टोलटोल गुटका टोल काल टोल काल टोलटोल गुटका 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 टोल काल गुटका टोल काल टोलटोल गुटका टोल काल टोलटोल गुटका टोल काल. अशा पद्धतीनं दोन्ही सांगितलंय. नंतर तुम्ही सराव करताना असंही करू शकता, दोनदा टोलटोल गुटका म्हणायचा, दोनदा 4 4 असं म्हणायचं, जसं सोपं जाईल तसं म्हणा. दोनदा दोन, कारण त्याचं काही काम नाही म्हणायला, आपल्याला न म्हणता वाजवायचं आहे ते. म्हणजे ज्यावेळेला आपण भजनामध्ये लग्गी लावतो, तर लग्गी लावताना आपल्याला असं टोलटोल गुटका थोडंच म्हणायचं आहे, किंवा आपल्याला 4 4 8 8 असं थोडंच म्हणायचं आहे. तिथे सरळ वाजवायचं आपल्याला. हा झाला सरावाचा पहिला भाग. आता दुसरा भाग काय करायचं, याच्यात आपण काय केलं, 4 आणि 8 वरच फक्त टोलटोल गुटका घेतला. आता 2 4 6 8 दुसरा मात्रा, चौथा मात्रा, 6वा मात्रा आणि 8वा मात्रा, या 4ही मात्रेवर आपल्याला टोलटोल गुटका घ्यायचे. त्याच्यामुळं 4ही मात्रेवर आपल्याला टोलटोल गुटका असंच ऐकायला मिळेल, मध्ये गॅप नाहीये. बघा तुम्ही आता, दिन धिन धिन क तीन 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 1 2 3 4 5 6 1 2 2 3 4 4 5 6 6 7 8 8 1 2 4 4 5 6 6 7 8 8 1 2 2 3 4 4 5 6 6 7 8 8 1 2 2 3 4 4 5 6 6 7 8 8 1 4 4 5 6 6 7 8 8 1 2 3 4 4 5 6 6 7 8 8 1 2 3 5 6 6 7 8 8 1 2. टोलटोल गुटका टोलटोल, नाही सरळ, टोलटोल गुटका टोलटोल गुटका टोलटोल गुटका टोलटोल गुटका टोलटोल टोलटोल गुटका 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 टोलटोल गुटका. असं आपल्याला टोलटोल गुटका हा लगेच टाळात सराव करायचा. खूप सुंदर आहे आणि खेळल्यासारखं करायचं छानपैकी. आता हे आपण कसं वाजवलं, असं टोलटोल गुटका असं वाजवलं. 1-2 मिनिटं आम्ही सलग वाजवतो, न म्हणता वाजवतो. तुम्हाला सुद्धा न म्हणता प्रॅक्टिस करायची, चुकायचं नाही.
न धिन धिनक तिन्न तिन तिनक. असा तुम्हाला 15 मिनिटापर्यंत तुम्हाला जे टेम्पो दिलेत 15 मिनिटाचे त्याच्यात तुम्ही सराव करायचा आहे आणि हाताला वळण लावायचे. पडिले वळण इंद्रिया सकळा. आपल्या हाताला काय एकदा वळण लागलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मित्र, पुन्हा टाळ वाजवताना लगी लावताना आपल्याला हात 7 मात्रेवर किंवा 3 मात्रेवर बाजूला न्यावं लागत नाही. मात्र भजनामध्ये सरळ मात्रे वाजवताना नक्की आपल्याला आपल्या हाताला एक सवय लावायची की 3ला हात इकडेच गेला पाहिजे, 7ला बाहेर गेला पाहिजे. म्हणजे 3ला काल आणि 7ला काल आहे. म्हणून ते मुद्दाम सांगतो की 1 2 3 4 5 6 7 8 केवढ्या स्पीडनं वाजवलं तरी हात असाच जायला पाहिजे. त्याच्यावरून गाणाऱ्यालाही कळतं आणि आपल्या स्वतःलाही कळतं की कोणत्या मात्रेतून भजन चाललंय किंवा कोणत्या ठिकाणी सम आहे. ताबडतोब कळते. या 7 मात्रेवर बाहेर हात केल्यानं आणि 3 मात्रेवर आत हात केल्यानं ताबडतोब कळतंय. दुसरी गोष्ट, आता हे जे टोलटोल गुटका आहे हा आम्ही कसं सांगितला, टोलटोल गुटका टोलटोल गुटका टोलटोल गुटका. याला सरळ टोलटोल गुटका म्हणा, सरळ टोलटोल गुटका. आता आपल्याला काय करायचंय, जास्त वेग झाला तर त्यावेळेला हे सरळ वाजवता येत नाही, जरा प्रॉब्लेम येते. असं हे जास्त वेग झाला की टोलटोल गुटका टोलटोल गुटका टोलटोल गुटका टोलटोल हे ना विशिष्ट वेगापर्यंत हे वाजवता येतं, पण त्याच्यानंतर हात वळत नाही. मग त्यावेळेला आपल्याला घोळ टाळामधला एक प्रकार वापरायचा आणि तो असा आहे की हे सरळ आहे टोलटोल गुटका. त्याचं काही नाही, काय करायचं, बाहेर आत गुटका असं करायचं. बाहेर आत गुटका म्हणजे बाहेर मारायचं अगोदर, नंतर आत मारायचं आणि नंतर गुटका घ्यायचा. म्हणजे टोलटोल गुटका. तर हे आडवं वाजवायचं. आता टोलटोल गुटका 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 टोलटोल गुटका. लक्षात आलं आपल्या की पुन्हा एकदा ध्यानात ठेवा, पुष्कळानं हे जमत नाही. टोल टोल गुटका असं आडवा टोल मारायचा, बाहेर मारायचा आणि इकडं आत मारायचा. बाहेर आत गुटका बाहेर आत गुटका करून दाखव. हे बघा, हा बाहेर आत पाठ करून टाकायचं, बाहेर आत गुटका. आणि सरळ वाजवताना टोलटोल गुटका, कारण त्यात बाहेर नाही आणि आत नाही. सरळ वाजवताना टोलटोल गुटका आणि असं आडवं वाजवताना बाहेर आत गुटका. त्याला कारण आहे बरं का, बाहेर आत गुटका म्हणजे आधी बाहेरच गेला पाहिजे तर तो टाळ बरोबर येतो, नाही तर तो टाळ चुकतो. तो बाहेर आधी बाहेरच जायला पाहिजे. बाहेरात गुटका बाहेरात गुटका असं व्हायला पाहिजे ते. हा, आणि जर आत बाहेर केलं की नाही असं ते उलट होतं. ते उलट नाही करायचं आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. आता तुम्हाला आम्ही आडवा 1-2 मिनिटं वाजून दाखवतो. आडवा हा स्पीड, हा थोडा स्पीड वाढवतो. 144 टेम्पो. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 हे सरळ आहे. बघा
आमची मुलं छान वाजवतात बारकी बारकी. जवळून दाखव. अशा पद्धतीनं हा आडवा घोळटाळ वाजवायचा आहे. याला काही लोक घोळटाळ सुद्धा असं घोळून वाजवतात, त्याला घोळटाळ म्हणायचं. घोळटाळ म्हणजे काही अशी वेगळी काही गोष्ट नाही, जरा असं मस्त घोळून घोळून वाजवतात. आपले वारकरी फार सुंदर वाजवतात. फडावर काही असे गवळणी वगैरे असले की मस्त असे छुन्नक छुन्नक छान वाजवतात ते. पण आपल्याला भजनासाठी एवढं मात्र यायलाच पाहिजे, इतकं आवश्यक आहे. याच्यापेक्षा अजून लगीचा टाळ नाही वाजवता आला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही बघसाल आमच्या सगळ्या व्हिडिओ निरीक्षण करा तुम्ही, उतरणी लागली की ही लग्गी लावतात. उतरणी उतरणी नाही, दुसरी वळ लावली, ध्रुपदाकडे येताना ध्रुपद लागलं की तिथं हे लग्गी लावतात. उठावून झाली आणि ते पुन्हा ते सहज येतं, ते काही अवघड नाही, ऑटोमॅटिक लावतात मुलं. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल कालच्या रविवारच्या पाठातला, जी नवीनच मुलं 3 महिन्यापासून शिकायला येत होती जळगाव खानदेशची, त्या मुलांना टाळ धरता येत नव्हता. मात्र काल त्यांनी माझ्यासोबत भजन म्हणतात. तुम्ही बघा, ते देवाची दर वाक्षणवरी हे व्हिडिओ टाकलेला आहे मी, निरीक्षण करा तुम्ही. ते मुलं छानपैकी त्यांनी वाजवला. थोडे सूर इकडे तिकडे जातात कारण त्यांच्या स्वराचा प्रॉब्लेम आहे अजून, नेमकीच ते नवीन आले. पण त्यांनी मला कोरस करून न चुकता त्यांनी टाळ वाजवला आणि लग्गी लावली. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे लग्गी लावली, हे लक्षात घ्या. आणि असं भजन केलं तरी गोडच होणार, काही प्रश्नच नाही. कमीत कमी भजनामध्ये वेडा वाकडा टाळ वाजवण्यात काही अर्थ नसतो, पण कमीत कमी अशा पद्धतीनं जर वाजवता आला, तुम्ही कुठल्याही मोठ्या गायकाबरोबर टाळ वाजवू शकता. अगदी मोठ्या गायकाने तुम्हाला कधी म्हटलं की माझ्यासोबत टाळ वाजवसाल का, तर तुम्ही होच म्हणायचं. नाहीतर ठरलेले टाळवादक कोणालाही टाळ वाजवायला बोलवत नाही. ते सराव लागतो, खूप सराव लागतो. टाळ वाजवणं इतकी सोपी गोष्ट नाही, कारण ते मागं पुढे झालं तर भजनच पडतं, ते भजन विचकटून जातं. मग तसं न करता आपण सगळ्यांनी या पद्धतीने सराव करा. आणि सराव करून तुम्ही काय तिकडे जो सराव करता त्याचाही छोटासा व्हिडिओ करून मला व्हॉट्सअपवर पाठवा, मला तेवढा आनंद मिळेल. आणि आपण पुन्हा काय करा, क्रमाने व्हिडिओ पाहो. बरेच जण एकच व्हिडिओ खूप वेळा पाहतात, एकच पाहतात, तसं नाही आहे. आता हे प्रशिक्षण आहे, हे प्रशिक्षण तुम्ही क्रमाक्रमानं घ्या. एक आजच्यापेक्षा उद्याचं पाऊल तुमचं पुढं असलं पाहिजे. आणि मला खूप आनंद वाटला आज, आता थोड्या वेळापूर्वी मला अहिल्यानगरवरून फोन आला होता आणि ते अत्यंत आनंदी होते. ते म्हणे मला भजन शिकण्याची खूप आवड होती आणि तुमचे व्हिडिओ मी 2 वर्षापासून पाहतो, पण आता तुम्ही हे जे व्हिडिओ टाकले इतकं बारीक टाकलं की आम्हाला करताच येतं म्हणे. ते म्हटले करताच येतं, सांगितलं त्याने की मला लगेच जमायला लागलं म्हणे, काहीच प्रश्न नाही. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओचा फायदा करून घ्या आणि आपण सगळेजण होता होईल तोपर्यंत भजन शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्याला भजन नाही आलं समजलं तरी आपल्याला
छानपैकी आनंद घेता येतो भजनाचा. बरेच वेळेला काय होतं की आपण भजनात जातो पण समजत नाही, त्याच्यामुळे बोर होतं. त्यांच्यात झोप यायला लागते हो भजनात आहे ना, नाही समजलं झोप येते. मग कमीत कमी आपल्याला समजलं तर झोप नाही येणार ना आपल्याला भजनामध्ये. आणि मग ते चहा ठेवतात, कधी कधी मस्तपैकी फराळ असतं भजनामध्ये, त्याचाही आनंद घेता येतो. म्हणजे समजलं पाहिजे भजन कमीत कमी. भजनामध्ये सगळेच भजन म्हणतील असं काय नाही, पण समजलं ना. आता मला शास्त्रीय संगीत समजतं, मी स्वाभिमानानं सांगतो मला शास्त्रीय संगीत समजतं. मला एक ताल, रूपक, झपताल, दीपचंदी, हे केरवा, आपलं चौताल, या सगळ्या गोष्टी, हे सगळे ताल मला कळतात. त्याच्यामुळे मी मोठ्या गायकांचंही शास्त्रीय संगीत ऐकतो, कारण मला सम कळते प्रत्येक तालाची. भरपूर झालं मला येत नाही, ते ताल येत नाही, मी त्या तालात भजनही म्हणत नाही किंवा मला त्यात काही गाता येत नाही, पण मला समजतं. समजल्यामुळे मी तासनतास शास्त्रीय संगीताचा आनंद घेऊ शकतो. म्हणून ही एक विनंती करतो की तुम्ही नाही भजन केलं एखाद्याला तरी चालेल, परंतु समजून घ्या. समजून घेतल्यानंतर तुम्हाला भजनात बसल्यानंतर आनंद मिळेल. नाहीतरी भजनामध्ये भजन म्हणणारे म्हणतच असतात आणि आपण जे ऐकणारे आपल्यासाठी सुद्धा चहा पाणी सगळं असतं ना तिथे, मग आपण ते घेऊया. तर अशा प्रकारची एक गंमत आहे. आपण सर्वांनी टाळ शिका आणि तुम्ही काय करता त्याचा छोटासा व्हिडिओ मला पाठवा. आजच्या पुरतं या 7व्या भागात थांबतो आणि 8व्या भागामध्ये पुढची माहिती आपल्यासाठी मुद्दाम आम्ही बनवून टाकतो. तोपर्यंत रामकृष्ण हरी.